मंडळी राम राम. बिग बॉस मराठी सीझन 7चा आजचा भाऊचा धक्का पाहण्यासारखा नक्कीच आहे. तुम्ही तो पाहू शकता जिओ हॉटस्टार कलर मराठी यावरती. आणि न्यूज प्रथमतः मी द्यायला आलोय तुम्हाला, कारण आजच सॅटर्डेला इलिमिनेशन होणार आहे. आणि कोण जाणार घराच्या बाहेर? नॉमिनेटेड सदस्य जे होते ते 4 सदस्य होते. रोशन भजंकर, राकेश बापट, राखी सावंत आणि प्राजक्ता शुक्रे हे 4 सदस्य नॉमिनेट असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वोटिंग ट्रेंड्स नक्कीच आपण पाहिला. आणि वोटिंग ट्रेंड्समध्ये सगळ्यात कमी वोट पडले होते प्राजक्ता शुक्रे यांना आपल्या वोटिंग ट्रेंडनुसार. परंतु बिग बॉसने खेळला एक गेम आणि या गेमच्या नुसार मित्रांनो, जे आपल्याला वाटत नव्हतं रोशन भजंकर या आठवड्यात वोटिंगनुसार जाईल घराबाहेर, परंतु मित्रांनो रोशन भजंकर हा सदस्य बाहेर गेल्याची बातमी नक्कीच सोशल मीडियावरती चर्चेत आहे. म्हणजेच काय तर 99% रोशन भजंकर हे घराच्या बाहेर गेलेले आहेत. कारण नाव चर्चेत तेव्हा येतं तेव्हा बातमी कन्फर्म असते. प्राजक्ता शुक्रे या वोटिंग ट्रेंडमध्ये सगळ्यात खाली असताना सुद्धा प्राजक्ता शुक्रे यांना बिग बॉसच्या टीमने वाचवलेलं आहे. कारण काय त्यांचं त्यांना माहिती. परंतु जनतेने वोटिंग करावं की नाही हा एक प्रश्न नक्कीच आपल्यापुढे नक्कीच दिसतो की वोटिंग करून जर फायदाच होत नसेल तर आपल्याला जो सदस्य बाहेर काढायचा आहे तो सदस्य वोटिंगमध्ये कमी असून सुद्धा त्याला बिग बॉसची टीम ठेवते. याचाच अर्थ काय तर रोशन भजंकरचा गेम सुद्धा या आठवड्यात आपल्याला दिसलेला नाहीये, ना की मागच्या आठवड्यात. तोडीच्या आडून खेळणारा हा सदस्य तो बाहेर जाणारच आहे, परंतु पुढच्या आठवड्यामध्ये त्याचा नक्कीच टाईम असता. प्राजक्ता शुक्रे यांच्या नक्कीच वोटिंगनुसार यांच्यावरती ही वेळ होती, परंतु या आठवड्यात प्राजक्ता शुक्रे बाहेर गेल्या नाहीत किंवा बिग बॉसने त्यांना पाठवलं नाही. त्यांना एक चान्स नक्कीच भेटलेला आहे. परंतु रोशन भजंकर याचा टोळीच्या आडून खेळलेला गेम नक्कीच वाया गेला असं म्हणायला काही हरकत नाही. विशाल कोटी यांनी बरोबर डाव साधून रोशनसारखा काटा बाजूला केलेला आहे. तर अशी ही न्यूज आहे. आणि नक्कीच आजच्याच दिवशी म्हणजेच शनिवारच्या भाऊच्या धक्क्यावरती एक इविक्शन नक्कीच होणार, ते म्हणजे रोशन भजंकर यांचं, असं सोशल मीडियावरती नक्कीच फिरत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब, फॉलो सगळं काही करा. धन्यवाद.